परिवर्तन विकास आघाडीचे कळंब जिल्हा परिषद गटाचे उमेदवार नारायण डामसे यांचा जोरदार प्रचार सुरू असून आज पोशीर विभाग प्रचार दौरा दरम्यान कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती। नारायण डामसे यांनी मागील काळात 2 वेळा रायगड जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती पद भूषविले असून त्यांना पुन्हा एकदा जिल्हा परिषदेवर जाण्याची संधी मिळाली आहे। नारायण डामसे हे समाज कल्याण सभापती पदावर असताना कर्जत तालुक्यात अनेक विकास कामे केली आहेत। कर्जत तालुका हा बहुतांश आदिवासी बहुल तालुका आहे। मागील काळात समाज कल्याण सभापती असताना नारायण डामसे यांनी समाज कल्याण विभागामार्फत आदिवासी समाजातील मुलांसाठी वसतिगृह, आश्रमशाळा, दिव्यांग लाभार्थी योजना तसेच विविध शासकीय योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे असे अनेक सामाजिक कामे केली आहेत। सोबतच पाणी, रस्ते, गटारे, आरोग्य, स्वच्छता अशी मूलभूत प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहेत। त्यामुळे नारायण डामसे यांना चांगली पसंती आहे। कळंब जिल्हा परिषद गटात नारायण डामसे यांना जनतेने मोठा पाठिंबा दिल्याचे दिसून येत आहे। केलेल्या कामाची पोचपावती जनता देईल व नारायण डामसे हेच निवडून येतील असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे। दरम्यान यावेळी प्रतिक्रिया देताना रवींद्र झांजे यांनी म्हटले की भविष्यकाळात ग्रामीण भागात असणाऱ्या आश्रमशाळा शहराकडे कशा येतील तसेच जिल्हा परिषद शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण कसे देता येईल, इथल्या गरीब शेतकऱ्याच्या मुलाला चांगले शिक्षण देणे यासाठी नारायण डामसे यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत। तसेच आदिवासी समाजातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ कसा घेता येईल तसेच शिक्षण सेवा, आरोग्य सेवा उत्तम दर्जाचे कसे देता येतील यासाठी नारायण डामसे प्रयत्न करतील असे यावेळी त्यांनी सांगितले। विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि आजचे आमचे जे उमेदवार आहे जिल्हा परिषद गणाचे श्री नारायण डामसे गेली 2 वेळा समाज कल्याण सभापती होते। समाज कल्याण सभापतीच्या पदाच्या माध्यमातून अनेक विकास कामं त्यांनी यापूर्वी 10-15 वर्षामध्ये केलेली आहेत। त्याचप्रमाणे आमची ह्या भागामध्ये विकास करण्याची विकासाची जी कामं आहेत मूलमध्ये त्याच्यामध्ये सर्वप्रथम मी या ठिकाणी उमेदवारांना सांगू इच्छितो की कर्जत तालुक्याचं वाढतं नागरिकीकरण आणि वाढत्या नागरिकीकरणामुळे उल्हास नदीचं होणारं प्रदूषण त्या माध्यमातून ज्या ज्या योजना ह्या उल्हास नदीवर आहेत त्या योजना ह्या प्रदूषित पाणी ह्या सर्वसामान्य माणसांना मिळतो। आमच्या कष्टकरी जनतेच्या शेतकऱ्यांच्या जमिनी आमच्या ह्या लघुपाट बंधाऱ्यांना गेलेल्या आहेत। अवसर आणि वरई इथे ह्या जे लघुपाट बंधारे आहेत यांचं शुद्ध पाणी आम्हाला कसे मिळेल भविष्यामध्ये हे खऱ्या अर्थाने ती आमची पहिली काळाची गरज असेल। आणि हा जो वाढ आहे हा ठाणा जिल्हा असेल, ठाणा जिल्ह्याच्या बॉर्डरवर आहे, पुणे जिल्ह्याच्या बॉर्डरवर आहे असा हा जिल्हा याच्यामध्ये नागरिकीकरणामध्ये हा आमचा जो वार्ड आहे हा तिन्ही जिल्ह्यांना जोडणारा वार्ड आहे आणि आदिवासी बहुल भाग आहे। आदिवासींचे अनेक प्रश्न या भागामध्ये आहेत पण आदिवासी जो समाज आहे त्यांच्या ज्या आश्रमशाळा आहेत त्या सुसज्ज कशा होतील, त्या तालुक्याच्या ठिकाणी कशा आणता येतील, शहरी भागाकरता त्यांना कसं आणता येतील आणि त्यांचा विकास हा शहरीकरण आज प्रत्येक जण आज आमचे गावं ह्या भागातील गावं ओस वाटतात का शिक्षणाची असणारी तरी आमचा इथला सर्वसामान्य शेतकरी माणूस जो बोलतो शेतकरी माणूस कष्टकरी माणूस आपल्या मुलांचं शिक्षण चांगलं कसं होईल तर ते दर्जेदार शिक्षण या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये कसे मिळेल त्याच्याकरता सर्वप्रथम आमचे हे डामसे साहेब ते तिथे प्रयत्न करणार। त्याचप्रमाणे आदिवासींच्या असणाऱ्या व्यक्तिगत योजना ह्या जिल्हा परिषदेच्या हेडमध्ये समाज कल्याण विभागात समाज कल्याण खातं हे जिल्हा परिषदच्या बजेटच्या 20% हे खातं आहे। 20% बजेटच्या माध्यमातून याच्यापूर्वी त्यांनी अनेक विकास कामं केलेली आहेत परंतु भविष्यामध्ये जी असणारी कामं जे शेतकरी कष्टकऱ्याची आदिवासी बहुल समाजाची जी ती व्यक्तिगत कामं तसेच रस्ते असतील, गटार असतील, आरोग्याच्या सेवा असतील, शिक्षणाच्या सेवा असतील या साऱ्यांकडे लक्ष केंद्रित करण्याकरता त्यांना सहकार्य करणारं आम्ही आज राज्याच्या सत्तेमध्ये आहोत। त्यामुळे असणारे आमचे नवीन नेतृत्व आदरणीय ज्या ताई बसलेले आहेत अजितदादांच्या त्यांच्या माध्यमातून असेल, तटकरे साहेब आमचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून या जिल्ह्याचं नेतृत्व जे सुधाभाऊ घारे करतात तसेच या ठिकाणी जे नितीनदादा सावंत जे आहेत परिवर्तन विकास आघाडीचे आणि परिवर्तन विकासाची आघाडी ही आज ही जिल्हा परिषदेपुरती मर्यादित नसून भविष्यात ग्रामपंचायतीने हीच आघाडी राहील आणि तिच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या मूलभूत गरजा असणारी मूलभूत प्रश्न असणारे ते सोडवण्याचं काम आमचे नारायण डामसे असतील, हर्षलताई वेले असतील, त्या भागातील कमलाताई शिंगवा असतील
हे त्या पद्धतीने काम करतील आणि आम्हाला विश्वास आहे आम्ही चांगल्या पद्धतीने या भागाचा विकास जे अर्धे राहिलेली कामं आहेत ते पूर्ण करू.